6 फेब्रुवारी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्मृतिदिन। या निमित्ताने आज आपण भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयीच्या काही मोजक्या आठवणी आणि किस्से जे फारच कमी लोकांना माहिती आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। गोष्ट आहे 1943 ते 44 दरम्यानची। कोल्हापुरात त्यावेळच्या प्रख्यात गायिका नूरजहाँ या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी आल्या होत्या। त्यावेळी चित्रपटाच्या निर्मात्यांनी नूरजहाँ यांची एका छोट्या मुलीशी ओळख करून दिली। ही लहान मुलगी त्यावेळी त्या चित्रपटात काम करत होती। निर्मात्याने त्या लहान मुलीची नूरजहाँ यांच्याशी ओळख करून देताना सांगितलं की या लहान मुलीचं नाव लता आहे आणि ही सुद्धा खूप छान गाते। निर्मात्याच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकताच नूरजहाँ यांनी त्या लहान मुलीला म्हणजे लहान लताला काहीतरी गाऊन दाखवायला सांगितलं। यावर लता यांनी शास्त्रीय संगीताची चाल असलेलं एक सुंदर असं गाणं गायलं। लता गात असताना नूरजहाँ ते गाणं ऐकत एकटक तिच्याकडे पाहतच राहिल्या। जणू काही संगीत क्षेत्रात येणाऱ्या या नव्या उज्ज्वल भविष्याची त्यांना त्याच क्षणी चाहूल लागली होती। गाणं संपल्यावर त्यांनी छोट्या लताच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, "तू फार छान गातेस, फक्त रियाज कायम करत राहा। मला खात्री आहे की तू एके दिवशी खूप मोठी होशील." अखेर नूरजहाँ यांचे ते शब्द कालांतराने एकदम खरे ठरले। उपजीविकेसाठी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करणारी लता खरोखरच खूप मोठी झाली आणि गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर म्हणून प्रसिद्ध झाली। आजही लता दीदींच्या गायनाव्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यातील इतर पैलूंविषयी लोकांना खूपच कमी माहिती आहे। त्याच पैलूंपैकी एक म्हणजे आनंदघन। लता मंगेशकर या उत्कृष्ट गायिका तर होत्याच, पण त्या एक उत्तम संगीतकार देखील होत्या। पण संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचं नाव न लावता आनंदघन हे टोपण नाव कायमच वापरलं। यामागे एक रंजक गोष्ट देखील आहे। लता दीदी या दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या साधी माणसं या चित्रपटासाठी पहिल्यांदाच संगीत देणार होत्या। त्या काळी लता मंगेशकर या प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर होत्या, म्हणून भालजी पेंढारकर यांना ही भीती होती की जर हा चित्रपट चालला नाही तर त्याचा परिणाम लताच्या प्रसिद्धीवर होऊ शकतो। म्हणून यावर तोडगा म्हणून लता मंगेशकर यांनी त्यावेळी आनंदघन हे टोपण नाव धारण केलं आणि संगीतकार म्हणून आपली जबाबदारी पार पाडली। आणि यानंतर पुढच्या काळात लता दीदींनी हेच नाव संगीतकार म्हणून कायम राखलं। गंमत म्हणजे जेव्हा साधी माणसं या चित्रपटासाठी आनंदघन म्हणजेच लता मंगेशकर यांना सर्वोत्तम संगीतकाराचा सन्मान मिळाला, तेव्हा लता मंगेशकर स्वतःच्या खुर्चीवर अगदी शांतपणे बसून होत्या। पण अचानक संगीतकार आनंदघन म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नसून खुद्द लता मंगेशकरच आहेत असं कोणीतरी गर्दीतून म्हणालं। तेव्हा मात्र नाईलाजाने लता दीदींना स्टेजवर जाऊन तो पुरस्कार स्वीकारावा लागला आणि त्यानंतर आनंदघन या नावामागील खरा चेहरा सर्वांच्याच समोर आला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब सुद्धा करा।